बातमी आहे बारामतीमधून। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये दिवसेंदिवस धुसफूस वाढतच चाललेली आहे। महाराष्ट्रात 3 पक्ष सत्तेत एकत्र असल्याने जागा वाटपाचा तिढा कायम आहे। अशातच आता महायुतीतील नेतेच एकमेकांविरोधात गंभीर आरोप करत आहेत। भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट खुलपत्र लिहून मित्रपक्षातील नेत्यांबाबत अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत। त्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे। इंदापूरमधील मित्रपक्षाचे पदाधिकारी जाहीर सभांमधून एकेरी आणि शिवराळ शब्दात टीका करत असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलेलं आहे। तसेच तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देखील दिलेली आहे। धमकी देखील दिली जात असल्याचा आरोप पाटलांनी पत्राच्या माध्यमातून केलेला आहे। सगळ्यात आधी आपण हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय आरोप केले ते पाहूया। हर्षवर्धन पाटलांचं ते पत्र जसंच्या तसं। माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीनं कामकाज करत आहे। परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूरमधील मित्रपक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे आणि सभांमधून माझ्यावरती अतिशय खालच्या पातळीवर एकेरी आणि शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत। त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी दिली जात आहे। त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे। सदरील बाब अतिशय गंभीर असून आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे। अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे। तरी आपण याबाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे ही विनंती, असे गंभीर आरोप हर्षवर्धन पाटलांनी केले आहे। दरम्यान त्यांच्या या पत्रामुळे आता मात्र उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे।